एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली सुरू झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा आजपासून पुढे 72 तासात म्हणजेच 3 ते 4 दिवसांमध्ये तुम्हाला संपूर्ण हप्ते जे आहेत एप्रिलचे ते आता तुम्हाला मिळून जाणार आहेत। कारण तुम्हाला माहिती आहे, कारण फक्त 72 तास तुम्हाला राहिलेले आहेत एप्रिलचा महिना संपायला। त्यासाठी कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात करणार आहेत हे तुम्हीच पहा। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर सोबतच ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी आहे त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। पण सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे आजपासून सकाळी 11 वाजल्यापासून पुढे बँक खात्यावरती 5 बँक खात्यावरती पटापट पैसे पडणार आहेत। सोबतच काय नियम लागू आहे तुम्हीच बघा। लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यावरती 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे, तर पुढील टप्प्यांवरती योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांकडून लक्षात घ्या मित्रांनो, सगळे नियम काढले जाणार आहेत। मुख्यमंत्र्यांची घोषणा 4 नवीन नियम आता लागू राहणार आहेत, फक्त महत्त्वाचे जे नियम आहेत तेच। आणि लाडक्या बहिणींना आज सकाळी 11 वाजल्यापासून पुढे निधी वाटपाला सुरुवात होणार आहे। कारण आता तुम्हाला माहिती आहे आजपासून फक्त 28, 29, 30 3 दिवस राहिलेले आहेत। 3 दिवसात संपूर्ण लाडक्या बहिणींना त्यांना 3 योजनांचे पैसे मिळणार आहेत। पहिली योजना लाडकी बहीण योजना, दुसरी गॅस सिलेंडर योजना आणि तिसरी एक आहे तुम्हाला पुढे सांगतो आहे। परंतु बघा गॅस सिलेंडर संदर्भात काय म्हणाले। आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। बहिणींनो टेन्शन घेऊ नका, आता आजपासून पुढे 3च दिवसात म्हणजे 28, 29, 30 3 दिवसात पैसे वाटप होणार। आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना त्यांनी याच्यामध्ये बोलताना सांगितलेलं आहे 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार, दररोज 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या याद्या सुद्धा आलेल्या आहेत। तुमचं नाव कुठं चेक करायचं, कसं चेक करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा। 2 मिनिटात आपण सगळी माहिती ही पाहणार आहोत। कारण आजपासून लक्षात घ्या 3 दिवसात हे 36 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। 3 दिवसात म्हणजे 28, 29, 30 एप्रिल हे 3 दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत। त्यामुळं लाडक्या बहिणींनो सगळ्यात महत्त्वाचं ही बातमी असणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा। आज सकाळी 11 वाजल्यापासून पुढे वाटप तर होणार, परंतु तुम्हाला वाटप होणार का याची सुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे। मग ह्याच्यामध्ये कोण पात्र असणार आहे, कोणाला किती रुपये मिळणार, त्यासाठी काय करावं लागणार, ह्या सगळ्यात गोष्टी आपण पाहणार आहोत। 10वा हप्ता वाटप आजपासून सुरू। सगळ्यात अगोदर ह्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, त्यानंतर लगेच तुम्हाला याच्या पाठोपाठच सगळे जिल्हे वाटप सुद्धा होणार आहेत। आज पैसे जमा होणार 100%। यात काही आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। फक्त एक दुःखद बातमी आहे, ती म्हणजे एप्रिलचा हप्ता तुम्हाला 21 रुपये मिळणार होता, परंतु तो आता फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहे। म्हणजे आपल्याला पहिले जसं 1,500 मिळत होते तसे 1,500 मिळणार आहेत, 2100 मिळणार नाही। परंतु इथं दाट शक्यता अशी आहे की एप्रिल आणि मे असे 2 महिन्याचे एकत्रित हप्ते आपल्याला अक्षय तृतीयानिमित्त हे पाहायला मिळणार आहेत। आणि अक्षय तृतीया कधी आहे मित्रांनो? परवा दिवशी। तुम्हाला माहिती आहे उद्या नाही, परवा दिवशी अक्षय तृतीया आहे। त्या कारणानं लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका। तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला पैसे मिळणार नाहीत, ह्या महिन्यात मिळणार आहेत। एप्रिलचा हप्ता हा वेळेवर 100% येणार आहे, परंतु काही बदल करण्यात आले होते। तुम्हाला माहिती आहे अख्खा एप्रिल महिना म्हणजे काल 27 तारखेपर्यंत सरकारनं पूर्ण अर्ज पडताळणी करायला घालवलेला आहे। लक्षात घ्या 1 एप्रिलपासून 27 एप्रिलपर्यंत पूर्ण 1 महिना सरकारनं अर्ज पडताळणीमध्ये घालवलेला आहे। कारण खूप महत्त्वाचं आहे, सरकारचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस आपण ही योजना सुरू केली त्यावेळेस आपण गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे दिले, लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे दिले, परंतु आता परिस्थिती वेगळी आहे। आता भरपूर लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, त्यांना आपल्या या 1,500 रुपयांची काही गरज नाही। म्हणजे त्यांचाच पगारच आता 20-25 हजार आहे, तर त्यांना 1,500 रुपयाची काही गरज राहणार नाही। तर आता फक्त ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत अशाच लाडक्या बहिणींना ही योजना सुरू ठेवावी। आता तुम्ही मला गरजू लाडक्या बहिणी म्हणजे कशा? गरजू लाडक्या बहिणी म्हणजे ज्या खुरपणीला जातात, ज्या धुणं भांडी करतात, म्हणजे ज्यांचं उत्पन्नच खूप कमी आहे, म्हणजे एकंदरीत 2.5 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे, अशा लाडक्या बहिणींनाच ही योजना आता सुरू ठेवावी असं सरकारचं म्हणणं आहे। परंतु जर आपण बघितलं तर निवडणुकी अगोदर हे असं काही केलं गेलं नव्हतं। सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे आले होते। तर माझं सुद्धा असं म्हणणं आहे की आता सुद्धा सरकारनं असं करू नये, सरकारनं सरसकट वाटप करावं। तुम्हाला काय वाटतंय?
तुम्हाला जर वाटत असेल की हो, तर तुम्ही सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहा सगळ्यांना पैसे मिळाले पाहिजेत किंवा हो पैसे मिळाले पाहिजे असं पटापट लिहा. बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारला तुमचं म्हणणं समजणार नाही. त्यामुळे तुम्हाला ते करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही नाही केलं तर हे प्रॉब्लेमॅटिक होणार आहे. भरपूर लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्यापासूनच हप्ते कट होणार आहेत. जवळपास आपण जर राज्यात बघितलं तर गेल्या महिन्यातच 2.5 कोटी लाभार्थी होत्या. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 3 महिन्याचे भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत. तुम्ही ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि ज्यांना फेब्रुवारी मार्चचा हप्ता आला त्यांनी कमेंट करा हो पैसे आलेत. कारण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सांगणार आपल्याला कळणार नाही, आपल्याला सरकारपर्यंत मेसेज हा जाणार नाही. तर लक्षात घ्या, फेब्रुवारी मार्चचे जर हप्ते तुम्हाला आले नसतील आणि एप्रिल महिन्यात जर तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, मे असे 4 हप्ते एकदम तुम्हाला 6,000 रुपये सरकार हे देणार आहे. त्यामुळे ही एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. सोबतच 24 रुपये गॅस सिलेंडरचे मिळणार आहेत अशा लाडक्या बहिणींना जी महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे आणि तिला ऑक्टोबरचा 1 हप्ता मिळाला नाही. तुम्हाला माहिती आहे ऑक्टोबरमध्ये गॅस सिलेंडरचा 1 हप्ता मिळाला होता, परंतु ज्यांना एकही मिळाला नाही त्यांना 24 रुपये मिळतील. ज्यांना 1 मिळाला आहे त्यांना 1600 रुपये मिळणार आहेत. कारण 830 रुपये जवळपास हे सरकार गॅस सिलेंडरसाठी देत आहे. तुम्हाला सगळ्यांना हे माहीत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, कोणते जिल्हे आहेत बाबा, कोणत्या बँका आहेत, बरं आमचं नाव कुठं पाहायचं. सगळ्यात मला सांगतो, तुमचं नाव जे आहे ते ग्रामपंचायत आणि तुमची अंगणवाडी आहे तिथं तुमची यादी जी आहे ती लागलेली असते. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. एप्रिलची यादी जर लावली नसेल तर तुम्ही लावायला सांगू शकता किंवा आमचं नाव कसं चेक करायचं त्यांना विचारू शकता. दुसरी गोष्ट, कोणत्या बँकेत पैसे येणार. बघा, बँकेत जर आपण बघितलं पोस्टाचं खातं आहे, सरकारी बँका आहेत, गव्हर्नमेंट बँका आहेत. आता तुमच्या बँकेचं नाव पटापट सांगा, मी तुम्हाला रिप्लायमध्ये नक्की सांगेन. आता आपल्याकडे 36 जिल्हे आहेत तुम्हाला माहिती आहे बरोबर. दररोज 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. तर तुमच्या जिल्ह्यांची नावं पटापट सांगा, कारण मी नाव इथं सांगून फायदा नाही. तुमचे जिल्हे कोणते आहेत हे कळलं पाहिजे. त्यामुळे तुमचा जिल्हा आणि तुमची बँक पटापट कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आपण तुम्हाला रिप्लायमध्ये सांगू की तुम्हाला आज बघा हे वाटप जे आहे ती 3 दिवस चालणार आहे. म्हणजे 3 टप्प्यात चालू असणार आहे. आज याचा पहिला टप्पा चालू होणार सकाळी 11 वाजल्यापासून. 11 वाजल्यापासून पुढे हे जे टप्प्याटप्प्यात वाटप आहे ते 3 दिवस चालणार. अतिशय आरामात चालणार, कारण सरकार ते तजवीज करत असतं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं घाबरायचं काही कारण नाही, टेन्शन घ्यायचं कारण नाही. फक्त तुमचं अर्ज पडताळणी यादी झालेली पाहिजे आणि तुमचं नाव जर यादीत असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि तुम्ही जर म्हणत असाल की आमची अर्ज पडताळणी झाली नाही तर टेन्शन घेऊ नका. तुमचं बॅकएंडला व्हेरिफिकेशन झालेलं असेल, जरी तुमच्या घरी अर्ज पडताळणी झाली नसेल तर ते ऑटोमॅटिक त्यांनी करून घेतलेली असते. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. एप्रिलचा हप्ता तुम्हाला 100% येईल असं मला तरी वाटतं. परंतु यादी एकदा चेक करून घ्या. जर त्यात नाव जर नसेल तर मात्र तुम्हाला इथून पुढे एकही हप्ता हा मिळणार नाही आणि तुम्हाला याच्यावरती संतुष्ट राहावं लागणार आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. तुमचं मत नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा.